तर कशा सगळे होप सगळे स्वस्त असेल. तर आता सायंकाळचे 6 वाजत आहे, म्हणजेच 5:30 जवळजवळ वाजले आहे. आणि मी सकाळपासून व्लॉग शूट नाही केला आज. तर त्याचं कारण की ना मला सकाळपासून थोडा दाताचा त्रास होऊन राहिला होता आणि सकाळी डॉक्टरकडे जाणार होतो आम्ही, पण थंडीमुळे असं वाटत होतं की सकाळी काही जाऊ नये. दिवसभर पण नाही गेलो. जाईल म्हटलं, सकाळी म्हटलं की सकाळी जाईल, नंतर म्हटलं दुपारी जाईल, तर दुपारी पण नाही गेली. मग तर डॉक्टर काय बोलतात तर दाताचं प्रॉब्लेम. तसं तर माझी एक फ्रेंड आहे, तिचं क्लिनिक आहे दाताचं, बट ॲक्च्युली काय आहे ना की खूप लांब राहते ती, म्हणजे खूप लांब आहे तिचं क्लिनिक. त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेत एवढं लांब जाणं पॉसिबल नाही होणार. आणि गौरव बोलला की रात्री तुला परत त्रास होईल, तर चल दाखवून देऊ इथे कुठेतरी. इतकी थंडी आहे ना की असं डोकं दुखत आहे माझं. आणि सो त्यामुळे बघू आता मध्ये मध्ये कुठेतरी एक गॅप येत आहे, ब्लॉग लेट होत आहे. तर कालचा ब्लॉग आज अपलोड करणार आहे. लास्ट टाइम तर तुम्ही बघितला असेल ब्लॉग की ट्रॅफिक पोलिसनी पकडलं होतं आणि खूप मोठा सीन क्रिएट झाला. जेव्हापासून आम्ही नागपूरमध्ये आलो आहे किंवा मला असं कधी फेस करायची वेळ नाही आली, पण हे यावेळेत म्हणजे यावेळेस असं झालं की ट्रॅफिक पोलिसने आम्हाला थांबवलं. बऱ्याचदा आम्ही ट्रॅफिक पोलिसच्या जवळून गेलो पण आम्हाला कधी थांबवलं नाही. पण काल ते म्हणतात ना, ते वेळ आल्यावर काही सांगता नाही येत. तर त्याचाच काही सीन झाला आणि कटले मग खिशातले 500 रुपये. काही हरकत नाही. आता ते म्हणजे ते काही रिझनही होतं मला त्याच्या मागे. एवढ्यात मला असं वाटतं हा हप्ता पूर्ण डॉक्टरकडे जाण्यातच निघेल. आता स्किनकडनं आलो, आता दाताकडे जाणार. पण माझ्या दाताचा प्रॉब्लेम ना मला खूप आधीपासून होता, पण मध्ये मध्ये म्हणजे माझ्या दाताचा त्रास काही होत नव्हताच. पण आता अचानक काय खाण्यात वगैरे काही म्हणजे होऊ शकते, आता काहीतरी त्रास झाला त्याला. कारण कसं असते ना, आपण छेडलं नाही ना कुठल्या गोष्टीला तर ती आपल्याला त्रास देत नाही. आणि कदाचित माझ्याकडनंच काहीतरी झालं ज्यामुळे तिने मला त्रास दिला. तर बाहेर अंधार झालेला आहे आणि मी आता झाडू वगैरे करून घेते, छान दिवे वगैरे लावून घेते आणि मग बोलते गाईज. A few moments later. गाईज पतंग सापडली आहे गौरवला. विथ धागा आहे, माझ्या हातात धागा आहे आणि गौरव पतंग कटलेली पतंग इथे उडवून राहिलेला आहे. आम्ही रील्स बनवून राहिलो होतो आणि गौरव लागला पतंग उडवायच्या नादी. अरे माझ्याकडे पुरं धागा तुझ्याकडे धागा आहे सर? माझ्याकडे काय धागा आहे? पतंगी धागा आहे ना. काय 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 कोणाची कटली आहे तर काय माहिती. धागा पण किती मोठा आहे. धागा बघे पतंग भेटली आहे. आम्ही एक रील शूट करत होतो आणि बाप रे बाप केवढा मोठा भेटला. मजा की नाही 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 तिथं नको ठेवू, तिथं ठेवूच नको, तिथं अंदर ठेवते. चांगली पतंग आहे ती. तर पतंग भेटली आम्हाला आज 26 जानेवारी ती. तर तिरंगाचाच हे भेटला आहे. तर ब्लॉग अपलोड व्हायचं आहे अजून, ब्लॉग अपलोड व्हायचंच आहे अजून. तर ब्लॉग अपलोड करतो. डॉक्टरकडे जायचं आहे, इथेच रामदास पेठला जाऊ जवळच. असा सीन झाला आहे. ते चालन भरून टाका लागेल लवकरात लवकर. चला ब्लॉग नाही चालला अजूनपर्यंत. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. मस्तपैकी बांधून घेतलं आता तोंडाला, कारण खूप थंडी आहे बाहेर आणि गाडीवर तर डेंजर थंडी असणार. 1 hour later. सो फायनली आम्ही आलो आणि महत्वाची गोष्ट ही की आम्ही डॉक्टरकडे नाही गेलो. बायगन 10 वाजले ऑलमोस्ट. कणिक संपली होती
तर पॅकेट घेऊन आलो एक, कारण जास्ती घेऊन नाही यायचं, तर गावाला जायचं आहे, त्यामुळे डॉक्टरकडे जायचं होतं. पण मधातच ड्युटन मारला, पाणीपुरी वगैरे खाल्ली, मग आलो तर जीवावर, कारण की थंडी तिकडून जायला वेळ लागला असता. कारण उद्या मग अपॉइंटमेंट केली मी, फिक्स केली, तर उद्या 12 वाजता नंतर जायचं आहे बेटा आपल्याला. आणि सोंगाडा पागायचं थंडी लागत आहे. बेटा स्वेटर आहे नाही का आपल्याला? ब्लँकेट घेऊन घेतलं अंगावर, एवढी थंडी लागून राहिली. थंडी किती लागत आहे, स्वेटर काढ मग समजणार. तर म्हणजे पाणी पिऊन घेतलं मी, पाणी कशासाठी घेतलं होतं? काय करायची तुम्हाला मगाशी लागली पाणी, आता पिलं. खतरनाक थंडी असते. एक YT स्टुडिओचा याच्यामध्ये मेसेज आला होता, message म्हणून मी कॅमेरा ऑफ केला. बघत होतो, कारण खूप खुशी होते जेव्हा YT स्टुडिओ असेल कुठं नोटिफिकेशन येतं ना. काहीच खरंच सांगते, खूप मस्त वाटतं, एकदम हॅपीनेस. म्हणजे एक असं वाटतं जसं की अकाउंट मध्ये ऑटोमॅटिक तरी पैसे आले आहे चुकून. जास्त बनवू नको. तेच म्हणताय. चलो यावेळेस आता गाडी घरी ठेवून येऊन जाऊ, देखेंगे क्या करना है. पैदल घुमू. तुझ्या एक सायकल घेऊन घेऊ बरं आपण. हा, दंडेवाली की बिन दंडेवाली? दंडेवालीची चालू. तर आता घेतला जेवण करायला, डाळ आणि पत्ताकोबीची भाजी, इकडे चपाती, आणि इकडे तेल टाकलेला छान भात, आणि इकडे टीव्हीवर काय लावते पुच्चूर. तर मूवी बघत आहे आता आम्ही, मूवी लावतो. माझं दुखत आहे खूप डोकं. मस्तपैकी जेवण करून घेतो आणि मग बोलतो. काहीच भाजी छान झाली. चला जेवण करते आणि मग बोलते. तर आता गाईज माझं जेवण झालं आहे, आणि गौरव त्याच्या ब्लॉग बघत आहे, कोणाचे फेवरेट यूट्यूबर गौरवचा. तर असं आहे. आणि मग आता आम्ही ब्लॉग एडिट करू, आणि परत हा पण ब्लॉग काढायचा आहे. आता एडिटिंगला बसणार आणि उद्या अपलोड होणार हा ब्लॉग. सो म्हणून गाईड तुम्ही समजू शकता की मध्ये मध्ये ब्लॉग पण नाही आहे. त्याचं कारण काय, तर कारण कसं असतं ना, असं नुसतं ब्लॉग बनवणं झालं नाही ना, बाकीचे पण कामं असतात. आमच्या लाईफमध्ये बरेचसे कामं आहे जे आम्हाला करायचे असतात. आणि माहिती आहे तुम्हाला आता ब्लॉग आवडत आहे, आणि फक्त कमेंट नाही करत तुम्ही लोक. ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही आमचं काम सुरू ठेवणार. ते कमेंट करणं न करणं ते तुमचं काम आहे. तर बघू. आणि त्याचा पण तुम्ही भरपूर सपोर्ट करताय, थँक्यू. जे कोणी ब्लॉग बघतात त्यांना तर खूप स्पेशली थँक्यू, आणि जे कोणी ब्लॉग नाही बघत त्यांना पण थँक्यू. एक दिवस ब्लॉग बघा नक्की आणि बरोबर. आणि तर मला असं वाटतं आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू, कारण परत कामं आहे भरपूर. तर चला मग मी आता पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटणार तुम्हाला. तर जर कोणी चॅनलवर नवीन असेल, जो हा ब्लॉग बघितला असेल, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट ठेवा असाच आमच्यासोबत. म्हणजेच आम्ही असेच इंटरेस्टिंग आणि नवीन नवीन ब्लॉग अपलोड करत राहू चॅनलवर. आणि बेलायकन आहेच जर तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर. आणि सोबतच आमचे कॉमेडी शॉर्ट पण असणार आहे चॅनलवर. आता थोडं एक एक टाकत आहे आम्ही अधेमध्ये, वेळ भेटला तसं तसं, पण पुढे जास्त पण राहू शकते. तर शॉर्ट्स पण बघा, त्याला पण प्रतिसाद द्या, कमेंट करा, प्रेम द्या, आणि खूप सारा सपोर्ट द्या तुमचा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय आमचं यूट्यूब जर्नी अधुरी आहे. सो चला मग भेटते मी पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, गुड नाईट, बाय बाय गाईज.